नमस्कार. स्वातीज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण स्वीटकॉर्नची भजी करणार आहोत. तर खूप सोप्या पद्धतीने मी ही भजी दाखवलेली आहे. खायला खूप टेस्टी आणि एकदम कुरकुरीत होतात. तर बघूयात. तर इथे मी मक्के घेतलेले आहेत. तर हे 2 कणसांचे मक्के मी सोलून घेतलेले आहेत. तर बघू शकता असे हे मक्के मी सोलून घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण आता 2 इंच आलं घेतलेलं आहे आणि 2 मिरच्या घातलेल्या आहेत. तर मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता. तर 1 चमचा जिरे घातलेत. आता मक्के आपण मिक्सरला फिरवून काढूयात. तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेलं आहे. तर जास्त पण बारीक करायचं नाही. तर थोडंसं असं दरदरच बारीक करून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण मसाला घालूयात. तर इथे कढीपत्ता घातलेला आहे. जरा थोडा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे. कांदा बारीक चिरून घातलेला आहे. तर एक मोठा कांदा घेतलेला होता. तर अर्धा चमचा आपण इथे ओवा घातलेला आहे हातावरती चोळून. तर हे लाल तिखट घातलेलं आहे 1 चमचा. तर बारीक करताना आपण मिरची घातलेली होती. तर तिखट बेताचंच घाला. तर आता आपण धण्याची पूड घालायची आहे अर्धा चमचा. तर चवीनुसार मीठ घालूयात. थोडीशी हळद घालूयात. तर आता आपल्याला घालायचं आहे तांदळाचं पीठ. तर तांदळाचं पीठ मी 5 चमचे घातलेलं आहे. तर लागल तसं आपल्याला घालायचं आहे. तर बघूयात हे जरा थोडंसं मिक्स करून बघूयात. जर आपल्याला थोडंसं पीठ सैल वाटलं तर आपण अजून ह्याच्यामध्ये थोडंसं पीठ घालणार आहोत. तर बघू शकता आता हाताने आपण छान असं हे पीठ भिजवून घेऊयात. तर खूप छान भजी होतात, एकदम टेस्टी होतात, एकदम कुरकुरीत होतात. तर एकदा नक्की करून बघा. तर थोडंसं पीठ अजून आपल्याला लागणार आहे. तर मी 2 चमचे अजून पीठ मी घातलेलं आहे. तर बघू शकता असं हे पीठ होतं. तेल आता आपलं गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण भजी आता सोडून घेऊयात. तर छोटे मोठे कसे पाहिजेत तसे तुम्ही सोडून घ्या. तर मी मध्यमच असे सोडलेले आहेत. बघू शकता जेवढे बसतील तेवढे आपण सोडून घ्यायचे आहेत. तर गॅस मध्यमच आहे. तर पलटी करून घेऊयात. छान असे कुरकुरीत भाजून घेऊया. खूप छान हे भजी होतात. ज्यावेळी मके तुम्ही बारीक करता मिक्सरला त्यावेळी थोडंसं भरड असं भरडलं की भजी खूप छान होतात. तर तुम्हाला जर तांदळाच्या पिठाऐवजी जर डाळीचं पीठ घालायचं असेल तर तरीसुद्धा चालेल. पण काय होतं हे भजी जसे कुरकुरीत होतात तांदळाचं पीठ घातल्यानंतर, तसं डाळीच्या पिठाने कुरकुरीत होत नाहीत. तर बघू शकता भजी आपले झालेले आहेत तयार. तर बाकीचे मी सगळे बनवून घेते. तर बघू शकता सगळी भजी तयार आहेत. सगळी बनवून घेतलेली आहेत. तर खूप छान ही भजी झालेली आहेत. तर अशा पद्धतीने भजी नक्की करून बघा. खूप छान होतात आणि टोमॅटो सॉस बरोबर खूप छान लागतात. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्यातला मी एक तोडून दाखवते. खूप छान होतात. आतून मऊ आणि वरून क्रिस्पी होतात. धन्यवाद.